वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, करुणेचा महासागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी आध्यात्मिक मार्गातील परमपावन असा एक मार्गदर्शक ग्रंथ. भगवद्गीतेचे मराठी भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. सर्वसामान्यांना भगवंताच्या मुखीचे ज्ञान साध्या सरळ सोप्या भाषेत समजावे म्हणून लिहिला गेलेला ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी. 13व्या शतकात लिहिलेली असली तरी ज्ञानेश्वरीचे महत्त्व आजही तितके श्रेष्ठ आहे आणि पुढेही ते तितकेच श्रेष्ठ राहील. आज माऊली म्हणून ओळख असणारे संत ज्ञानेश्वर महाराज त्याकाळी मात्र समाजाला नकोशे होते. संन्यासाची मुले म्हणून त्यांची ओळख होती. परंतु समाजाने केलेले अत्याचार सहन करूनही त्याच समाजाच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी रूपी अमृतगंगा प्रकट करणारे संत ज्ञानेश्वर खरोखरच माऊली या पदाचे अधिकारी आहेत. ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचे प्राकृत रूपांतर करून सर्वसामान्यांवरती अनंत उपकार केलेले आहेत. परंतु आजच्या काळात ही प्राकृत भाषा देखील समजणे थोडेसे अवघड जाऊ शकते. ही अडचण लक्षात घेऊन आपल्याकडे आता ज्ञानेश्वरीची संपूर्ण शुद्ध मराठी भाषेतील प्रत उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे हे ज्ञान ग्रहण करणे आणखीन सोपे झालेले आहेत. जो व्यक्ती प्रथमच ज्ञानेश्वरी वाचत आहे त्या व्यक्तीने जर ही प्रत वाचल्यास प्राकृत भाषेतील पारायण ज्ञानेश्वरी वाचणेही खूप सोपे होऊ शकते. ज्ञानेश्वरी ही सार्वकालिक आहे, म्हणजेच कुठल्याही काळात ते दिलेले प्रमाण सत्य ठरते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायात माऊली म्हणतात, तरी धरावा तैसा सांगू, जेणे पोखे सात्विक लागू, सत्ववृत्तीचा भागू आहारू घेते. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई, आहार वाचुनी नाही बळी हेतू. प्रत्यक्ष पाहे पावीरा, जो सावध घे मदिरा, तो होऊनी ठाके माजिरा, तियेची क्षणी. का जो साविया अन्न रसू सेवी, तो व्यापीजे वात श्लेष्म स्वभावी, काय ज्वरू जालिया निववी पयादिक. म्हणजे ज्या योगाने सात्विक वृत्तीची वाढ होईल तशीच संगती धरावी आणि ज्या अन्नाच्या सेवनाने सत्वाचाच उत्कर्ष होईल तोच आहार सेवन करावा. वास्तविक पाहता स्वभाववृत्ती होण्यास म्हणजेच स्वभाव बनण्यास आहारा वाचून दुसरे कोणतेही प्रबल साधन नाही. जो धडधडीत शुद्धीत असलेला मनुष्य जेव्हा मद्याचे सेवन करतो तेव्हा तत्क्षणीच उन्मत्त होऊन राहतो. किंवा जो मनुष्य नेहमी आपल्या मनास हवे ते अन्न खातो तो त्या अन्नाच्या स्वभावानुसार वात व कफ यांनी व्यापिला जातो. त्याप्रमाणे अन्न आहार भक्षण करावा तसाच आपल्या शरीरातील रक्तमांस आदींचा आकार बनतो आणि त्या धातूंप्रमाणे अंतर्भाव म्हणजेच अंतःकरणाचा स्वभावही तसाच पोचला जातो. म्हणून सात्विक अन्नरसाचे सेवन केले असता सत्वांची व सात्विक भावाची वाढ होत असते आणि इतर रसांमुळे राजस व तामस भावांची उत्पत्ती व वाढ होत असते. म्हणजे आपण कोणत्या प्रकारचे अन्न ग्रहण करतो आणि स्वभाव बनवतो याचे महत्त्व या ओव्यांमधून स्पष्ट होते. यांसारख्या अनेक ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण स्वरूपास पाहावयाला मिळतात. अध्यात्म मार्गात या ओव्या आपणास पथदर्शकाचे काम करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जो सुखी आयुष्याची कामना करतो त्याने हा ग्रंथ नक्कीच अभ्यासला पाहिजे. ज्ञानेश्वरीचे केवळ वाचन करून उपयोग नाही तर तिची शिकवण आत्मसात करून त्याप्रमाणे आचरणही केले तरच त्याचा खरा लाभ मिळेल. हा व्हिडिओ पाहत असताना एक आध्यात्मिक प्रेरणा जागृत होऊन तुम्ही माऊलींच्या आणखीन जवळ याल हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. खरे तर ज्ञानेश्वरांची किंवा ज्ञानेश्वरीविषयीचे वर्णन करणे इतपत आमची श्रेष्ठता नाही आणि ह्या एका व्हिडिओमध्ये तसा प्रयत्न करणेही सोपे नाही. परंतु असे असतानाही केवळ माऊलींवरील आणि आपल्यावरील प्रेमाखातर हा व्हिडिओ तयार करण्याचे धाडस केलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर ज्ञानेश्वरीचे ज्ञान ग्रहण करून आचरणात आणण्याचा नक्की प्रयत्न करा. म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू सिद्ध झाला असे आम्ही समजू. या विषयासंबंधी काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे लिहा
त्याचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.